निलेश राणे साहेब यांनी जो प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला तो अतिशय गंभीर आहे, योग्य आहे आणि त्यांनी मांडलेले मुद्देही अतिशय बरोबर आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या कोकणातील विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राज्यात सुद्धा काही भागात आवडीने काही लोक करत असतील. या सगळ्यामध्ये दशावताराचं महत्व हे पारंपरिक आहे, पौराणिक आहे, धार्मिक आहे आणि परंपरागत सुद्धा आहे. देवाचे पृथ्वीवरचे 10 अवतार या अर्थाने दशावताराची मांडणी आपण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे पौराणिक कथा, परंपरागत आपल्या गोष्टी, या सगळ्यातून आपला नट कलाकार आपल्या तालमी म्हणजे आपल्या गावातच मंदिरातच एकत्र तालमी करून त्यामधनं या सगळ्या नाट्याला निलेश राणे साहेब उभं करतो आणि कोकणाची ओळख पूर्ण राज्यात नाही, या दशावताराची ओळख जगासमोर आणण्याचं काम आपला कलाकार करतो. त्यामुळे त्याचं जेवढं धन्यवाद करावं तेवढं त्या ठिकाणी कमी आहे. ही गोष्ट खरी आहे की 26 मे 2025 ला आपण या ठिकाणी बैठक मागितली आणि आपण बैठक घेतली. सन्माननीय निलेश राणे साहेबांनी त्या बैठकीमध्ये दशावतार कलेकरता अनुदान कलावंतांना मिळत नाही याबद्दलची पहिली व्यथा मांडली. कधी कधी कलाकारांऐवजीच्या पथकाच्या चालकाकडे ते जातं, त्याची आवश्यकता, आम्ही काय त्याच्या विरोधात नाही, पण कलाकारांपर्यंत पूर्ण मिळत नाही. दुसरी विनंती त्यांनी केली होती आणि मागणी केली होती, दशावतार कलाकारांची नोंद असली पाहिजे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मंडळांची तपासणी होणे असणं आवश्यक आहे. 3 विशेष मागण्या या बैठकीमध्ये आपण केल्या. मला या ठिकाणी सांगायचं आहे की या निवेदनाच्या बैठकीच्या आधारावर आपण 12 ऑगस्ट 2025 ला त्यातला निर्णय केला आणि या लोककला पॅकेज दशावतार शिफारतीसाठी आपण अजूनची समितीतली नावं, जी नावं सुद्धा मी वाचू शकतो, देवेंद्र नाईक, या ठिकाणी दत्तप्रसाद शेणे, संतोष शिरेडकर, राजाराम धुरी, शरद मोचेमाडकर या सदस्यांना आपली या विषयातली पॅकेजची असलेला जी समिती आहे ती राज्यस्तरीय लोककलावंतांना अनुदान पॅकेज, कला पथकांना भांडवली खर्चासाठी अनुदान व कला पथकांना प्रयोगासाठी अनुदान यासाठी या 5 सदस्यांना सुद्धा त्यामध्ये सामील करण्याच्या बाबतीतला निर्णय केला. सुरुवातीलाच मी सांगतोय की 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या संदर्भामध्ये कारवाई पुढे जी प्रशासकीय स्तरावर झाली नाही. आपण अधिकाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं. त्यामुळे पहिलं तर मी आपल्याला सांगतो की या प्रशासकीय स्तरावर जी दिरंगाई झाली त्याबद्दल चौकशी मी करीन. माननीय सांस्कृतिक सचिवांच्या अंतर्गत याची चौकशी आणि आवश्यकता असेल तर कारवाई सुद्धा आम्ही करू. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आपला ज्या ठिकाणी मुद्दा आहे तो की या सर्व आमच्या दशावतारी कलाकारांसाठी अनुदान आणि बरोबरीने प्रयोगासाठीच अनुदान करण्याची योजना आहे का? तर अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2008चा आपला GR आहे आणि त्याप्रमाणे विशेषतः 5 विविध कलांसाठी, लोककलांसाठी आपण त्यामध्ये प्रावधान केलं आणि त्या लोककला म्हणजे पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडी गंमत, शाहिरी आणि संगीत भारी, त्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी काही अनुदान आणि बरोबरीने या स्वरूपाची भूमिका घेतली. मला या ठिकाणी 2008च्या निर्णयानुसार भांडवली अनुदानासाठी या 5 लोककलांसाठी 50 लाख रुपये हा आपण त्या ठिकाणी निर्णय केला आणि बरोबरीने यांच्या प्रयोगांसाठी आपण दशावतारी मंडळांना 15,000 रुपये प्रयोगासाठी अनुदान, असे 20 जास्तीत जास्त प्रयोग संख्या असं 3 लाख रुपये प्रत्येक कलापथकाला, अशा 40 कलापथकांसाठी सुद्धा 1,20,00,000 रुपये ठेवले. पण होतंय काय ज्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला की आमची कलाकार मंडळी आहेत नाही, गावातली जी मुलं मुली आहेत, मग पेटी वाजवणारा वादक पण असो किंवा संगीत नियोजन करणारा असो किंवा माईकवाला करणारा असो किंवा तंबूवर काम करणारा असो, या सगळ्याला कधी कधी कला पथकाला अनुदान मिळतं पण कलाकारापर्यंत ते पोहोचत नाही, अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यथा त्या ठिकाणी मांडली.
आणि म्हणून आज मी या ठिकाणी घोषित करतोय की दशावतारासाठी सुद्धा आणि याबरोबर 5 अन्य कलाकारांसाठी लोककलांसाठी जे 2,22,00,000 रुपयाचं अनुदान आपण जे ठरवलं होतं ते आपण वाढवण्याचा निर्णय करतो, जेणेकरून दशावतारी मंडळींना सुद्धा त्यातलं मिळावं. हे अनुदान 2,22,00,000 दुप्पट 4,40,00,000 आपण करू, म्हणजे ते जास्तीत जास्त दशावतारातल्या सुद्धा करण्यासाठी येईल. एक. दुसरं, कला पथक चालवणारे जे आहेत त्यांच्याही काही अडचणी आहेत. त्यांना हे सामान वर्षभर सांभाळावं लागतं. आपला भास्करराव तुम्हाला माहिती आहे, त्याचा मुखवटा असतो, साहित्य असतं, कला, त्याची वेशभूषा असते, त्याचा रंगरंगोटीचं त्या ठिकाणी नेपथ्याचं काम असतं. ते ठेवायला सुद्धा जागा लागते, ते ठेवण्यासाठी सुद्धा अडचणी असतात. आणि त्यामुळे कला पथक चालकाला बाजूला केलं तरी योग्य नाही, कलाकारांना मिळणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून हे दुप्पटीने जे आपण अनुदान करू, ते आपण अनुदान कला पथकातल्या प्रयोगासाठी करतो, त्यामध्ये दुप्पटीतलं आपण अर्ध करू, जेणेकरून कलाकारांना सुद्धा थेट बँकेच्या अकाउंटवर मिळेल आणि कला पथक चालकाला सुद्धा मिळेल. अशा पद्धतीने दोघांनाही त्या ठिकाणी अनुदान मिळावं, अशा पद्धतीचा आपण निर्णय करतो आहोत. या संदर्भातला GR हा येत्या 15 दिवसात आपण काढू. समितीत आपण सुचवलेली नावं या ओरिजिनल शासन निर्णयात वाढवून तो निर्णय सुद्धा 15 दिवसात आपण काढू. आपण तिसरा प्रश्न उपस्थित केला की जिल्हा अधिकारी आमचे जिल्हा स्तरावर गेले पाहिजेत. गुगल फॉर्म ही थोडी किचकट पद्धत, लोकांना सोयीची पद्धत आहे की नाही, तर स्थानिक जिल्हाधिकाऱ्याशी बोलून येत्या महिनाभरात आमचे अधिकारी जिल्हा स्तरावर जातील, हाही निर्णय करू. चौथा मुद्दा आपण म्हटलं की ओळखपत्र त्यांना दिली पाहिजे. तर या राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज अंतर्गत असलेल्या लोककला ज्या दशावतार सुद्धा आहे, त्यांना सुद्धा ओळखपत्र, भले उत्तरात काही लिहिलं असेल तरी मी आज या ठिकाणी घोषित करतो की त्यांना ओळखपत्र देण्याचाही निर्णय आपण करू. तो शासन निर्णयामध्ये नमूद करू, अधिकाऱ्यांना आपण त्यापर्यंत खालपर्यंत पाठवू. दशावतार महोत्सव हे सुद्धा आपण घेत असतो, नमन महोत्सव आपण घेत असतो. यावर्षी ठाण्यामध्ये तो घेतला. आणि दशावतार कलेसाठी पुरस्कार, तर राज्य सांस्कृतिक पुरस्कारात 3 लक्ष आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारात 1 लक्ष देण्यात येतो. त्याची समिती आहे, त्यामध्ये दशावतारी कलाकारांचा सुद्धा सहभाग करण्याच्या बाबतीतल्या सूचना देण्यात येतील, असं मी या ठिकाणी घोषित करतो. भास्कर जाधव साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य सन्माननीय निलेशजी राणे यांनी ही लक्षवेधी आणली आहे. आणि हे लक्षवेधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दशावतार या लोककलेशी संबंधित थोडीशी ही लक्षवेधी आहे. परंतु त्यांनी विवेचन करताना खूप विस्तारानं सगळ्याच प्रकारचं विवेचन केलं आणि मंत्री महोदय या सगळ्याचं खुलाशेवार अध्यक्ष महोदय उत्तर देत आहेत. विशेष करून या कोकणामधल्या लोककला आहेत आणि सुदैवानं आमचे मंत्री महोदय देखील आमचे मित्र आशिषजी शेलार हे कोकणातलेच आहेत आणि म्हणून त्यांना यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. पण एकच गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मंत्री महोदय, काही वर्षापूर्वी इथं मंत्री श्रीयुत अमितजी देशमुख हे त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय आपण हा मुद्दा उपस्थित केला होता, ही लक्षवेधी तेव्हा आपण आणली होती. आणि त्याच्यामध्ये आज ज्या आपण काही कला अंतर्भूत केल्यात त्याच्यापेक्षा अधिकच्या कला आणि कलाकार याची आपण याच्या अंतर्भूत करावेत. कारण जसं सिंधुदुर्गामध्ये दशावतार ही लोककला आहे, तशी कोकणामध्ये म्हणजे विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याला नमन म्हणतात. ते नमनाचे कलाकार सुद्धा तसेच आहेत. सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण देशामध्ये एका जिल्ह्याची स्वतंत्र भाषा असलेला या देशामध्ये एकमेव जिल्हा आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळं त्या भाषेचं एकंदरीत टोन, ते बोलण्याचा लय खूप मजा येते, आपल्याला देखील माहिती आहे. आणि म्हणून नमन आहे, भजन आहे, भारुड आहे, शिमग्यातला संकासूर हे सुद्धा एक चांगली कला आहे. गाव खेळे निघतात, महिलांच्या टिपऱ्या आहेत, त्याचबरोबर लावणी महोत्सव होतो, त्याचबरोबर नमन महोत्सव आम्ही भरवतो. कोकणातली पाककला तर बोलायचं कामच नाही. स्वच्छतेबद्दल
कोकणाचा कोणी हातच धरू शकत नाही. आणि त्याचबरोबर जाखडी नृत्य आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शक्ती आणि तुरा हे नाच, ज्याला थोडा चेष्टेनं पूर्वी बाल्यानाच म्हणून म्हणायचे, रागवू नये त्या मंडळींनी, परंतु शक्ती आणि तुऱ्याचे नाच हे सगळे खेळ जे कलाकारांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण केली होती. आणि अमितजी देशमुखांनी या सभागृहामध्येच आम्हाला आश्वासित केलं होतं की आपल्या उपस्थितीमध्ये एक बैठक आपण लावू आणि ह्या सगळ्या कलाकारांनी, ह्या सगळ्या कलांना आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर्भाव करून मानधन देऊ. मी आपल्याला पॉइंटर प्रश्न विचारतो की हीच बैठक आपण आम्हा सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांना, म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असा काही भेदभाव वगैरे तुम्ही करणार नाही याची खात्री आहे मला. आणि म्हणून त्याच्यात मला पण बोलवा आणि म्हणून आम्हाला सर्वांना बोलावून या ज्या कला आहेत या कलांचा अंतर्भाव आपण करणार का, आणि अंतर्भाव करत असताना या सर्वांना जे आपण कलाकार म्हणून मानधन देतो, आपल्या निवेदनामध्ये आपण असं म्हटलंय की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे असं आपण म्हटलंय. पण खऱ्या अर्थानं मंत्री महोदय ही कमिटी बीडीओच्या अंडर असते. बीडीओने रेकमेंड करायचं आणि मग त्या माणसाचं ज्याला कोणाला कलाकार म्हणून मानधन देण्याच्या योग्यतेचा म्हणण्यापेक्षा पात्र होऊ शकतो की नाही हे बीडीओने कळवायचं असतं. आणि म्हणून याची व्याप्ती वाढवण्याकरता आपण बक्षिसाची रक्कम 2 कोटीवरून 1 कोटीवरून 2 कोटीवरून मला वाटतं 4,40,00,000 केलीत. आता राज्याचं बजेट केवढं मंत्री महोदय, थोडासा आपली प्रश्न अपेक्षा घ्या. आमच्या वाढवताय. प्रश्न आणि घ्या. म्हणून त्या कलाकारांना संधी देण्याकरता म्हणून प्रश्न घ्या. अंतर्भाव याच्यामध्ये करण्याकरता एक बैठक लावा. इथं नुसती चर्चा करून होणार नाही आणि सगळ्यांना आपण बोलावून यामध्ये आम्ही ज्या सुचवलेल्या आहेत त्या, आणि दुसरं माननीय मुख्यमंत्री महोदय इथं हजर आहेत आणि आपण स्वतः कोकणातले आहात. मध्यंतरी मुख्यमंत्री असं झालं की एक माणसानं सिरियल काढलं, देवखेळे म्हणून सिरियल काढलं. आमच्या कोकणामध्ये इतकी उत्तम परंपरा आहे, कोणाला मारणं नाही, कोणाला काय नाही. आणि त्या सिरियल मध्ये मुख्यमंत्री महोदय त्यांनी असं दाखवलं की शिमग्या महिन्यामध्ये जो संकासूर नाचवला जातो, घराघरामध्ये खेळे जातात, ते प्रत्येक वेळेला एक मर्डर करतात, एका माणसाचा खून करतात आणि खून करून तो होमामध्ये, म्हणजे होम असते ना शेवटची मोठी होळी, त्या होळीमध्ये टाकतात. अशा पद्धतीचा त्यांनी त्या सिरियल मध्ये हा सीन दाखवला. आणि त्यामुळं राज्य पातळीपासूनचे सगळे पोलीस अधिकारी गावागावामध्ये मुख्यमंत्री महोदय पोहोचले. आणि असं काय होतं साहेब प्रश्न घ्या. एक प्रश्न घ्या. प्रश्न घ्या. मिनिट प्रश्न घ्या. अजून बोलणारी एकच सेकंद. अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि लोकांची पळापळ झाली. मुख्यमंत्री महोदय शिमग्यामध्ये घरात जायची. आपण हे सिरियल ज्यांनी कुणी सुरू केलेलं आहे त्याची सत्यता मी म्हणतो हे तपासून तात्काळ याच्यावर बंदी आणणार का, हा माझा दुसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव यांनी जो विषय या ठिकाणी मांडलाय खरं आहे. आमच्या कोकणात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या भागात या दशावताराच्या आणि अन्य खेळाची परंपरा जी आहे ना, ही केवळ मनोरंजनापुरतं नाही आहे. ती बांधली गेलेली आमच्या देवाशी पण, गावाशी पण, ग्रामव्यवस्थेशी पण, ग्रामदेवतेशी पण, आमच्या जत्रांशी पण. आणि त्यामुळे त्यातनं आमदनी मिळवावी असा आमचा, राणेसाहेब तुम्ही म्हणाल त्याबद्दल कलाकार विचार नाही करत, पण परिस्थिती आज गंभीर आहे. त्यामुळे अनुदान भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक आपण त्या ठिकाणी वाढवलं. आपण आता विषयाची व्याप्ती वाढवून यात काही अन्य सुद्धा प्रकार लोककलेचे घ्यावेत आणि त्यासाठी बैठक घ्यावी असं म्हटलं. बैठक घेऊ, पण हे देवाभाऊचं सरकार आहे. बैठकीपुरतं आम्ही थांबत नाही. आजच मी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदन या उत्तराच्या निमित्ताने वाचतो. सदनाने मला अध्यक्षाने परवानगी द्यावी. मी या सभागृहास निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. लोककलांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच लोकप्रबोधनाचे काम देखील प्रभावीपणे केले जाते. तसेच लोककलांमध्ये अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ दडलेले आहेत. त्यामुळे लोकसंस्कृती आपल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच राज्यातील विविध लोककला प्रकारांचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत विविध लोककलांचे महोत्सव भरवले जातात. त्यासोबतच लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान देण्यात येते. सन 2008 पासून लोककला अनुदान पॅकेज, ज्याचा उल्लेख आपण केला, शासनाने सुरुवात केली. त्यामध्ये तमाशा, दशावतार, शाहिरी, खडी गंमत, संगीत बारी यासारख्या कला प्रकारांना सदर अनुदान देण्यात येते. भास्करराव,
या योजनेत आता यापुढे हा निर्णय घोषित करतोय, हे देवाभाऊचं सरकार आहे. बैठक नाही, निर्णय. काय निर्णय? या लोककला प्रकारात आता यापुढे नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडपट्टी या लोककलांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्यामध्ये या योजनेत आपण काय करतो तर झाडेपट्टी या विदर्भातील लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी ₹50,000 याप्रमाणे 10 लक्ष प्रतिवर्षी अनुदान. खानदेशातील वही गायन या महत्वाच्या लोककलात 20 कला पथकांना प्रत्येकी ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष आणि कोकणातील नमन खेळे या 20 कला पथकांना ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष प्रतिवर्षी अनुदान आणि कोकणातील जाखडी या कला प्रकाराला सुद्धा प्रत्येकी कला पथकाला ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष ही आता आपण त्या ठिकाणी निर्णय या निवेदनाच्या माध्यमातून मी घोषित करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला घोषित केलं आणि मग या भजनाला भांडवली साहित्यासाठीचं अनुदान यामध्ये सुद्धा राज्यातील आपण आकडा माझा पुढे मागे होईल पण जवळजवळ 1,1500 भजनी मंडळांना थेट त्यांच्या तबला असेल, पेटी असेल, अन्य गोष्टींसाठी अनुदान दिलं. कोकणामध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष त्या ठिकाणी कक्ष सुद्धा करू आणि कोकणातल्या भजनी मंडळांना आणि राज्यातल्या सर्वच भजनी मंडळांना आपण तो प्रकार करू. या ठिकाणी आपण भारूड, शंकासूर आणि शक्तितुरा मी आज या ठिकाणी घोषित करतो की राज्य सरकारच्या वतीने या तिन्हीचेही महोत्सव राज्यातल्या प्रत्येक विभागात करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो आणि ते सुद्धा घोषित करतो. देवखेळे वेब सिरीजच्या बाबतीत खरं आहे की तो शंकासूर खुडी दाखवला. अरे एका अर्थाने त्याच्यात पण आम्ही देव बघतो. त्या शंकासुरातना सुद्धा एका अर्थाने कुप्रथा याच्याबद्दल प्रहार करण्याची आमची हा लोककलेतला एक प्रकार आम्ही मानतो आणि त्यामुळे त्यात सामाजिक प्रबोधन आहे. त्या वेब सिरीजवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपलं सुद्धा पत्र आलं, राणे साहेबांचं पत्र आलं होतं, अन्य निकम साहेबांचंही पत्र आलं होतं. तातडीने त्या वेब सिरीजच्या विरोधात पोलीस कारवाई वेब सिरीज म्हणून केंद्र सरकारला कळवणं आणि माननीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा निरोप जाण्यास सुद्धा आपण निर्णय करून त्या पद्धतीचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत. सुनील प्रभू साहेब. सन्माननीय सांस्कृतिक मंत्री यांचं मी अभिनंदन करतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज सभागृहामध्ये आहात. ही जी कला जी आहे ज्याचा उल्लेख निलेश राणेने केला की एक तप त्या संपूर्ण कलेमध्ये तो कलाकार त्या ठिकाणी लावतो आयुष्य आणि कोणतीही स्किप नसताना हा प्रयोग सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर हे कलाकार ठरवतात आणि मंचावरती उभं राहून ही कला सादर करतात. ही कोकणची परंपरा आहे. आणि शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा जो असा आहे की निसर्ग जोपासण्यासाठी ज्या काय कला आहेत त्या निसर्ग आमचा देव आहे आणि त्याच्यानुसार या सगळ्या कला ज्या आहेत त्या प्रत्येक परंपरेनुसार आपण टिकवतोय. माझी विनंती एवढीच आहे की मागच्या वेळेला जेव्हा लक्षवेधी आणली होती तेव्हा या संपूर्ण सिंधुदुर्गाला संगीत भजनाची परंपरा आहे आणि या भजनी कलाकाराला मानधन द्यावं असं मी म्हटलं होतं. आज आपण अतिशय चांगला असा या ठिकाणी निर्णय घेतला. प्रश्न विचारा. प्रश्न घ्या, आपल्याला रिप्लाय. प्रश्न विचारतो. निर्णय घेतलात की आपण या संपूर्ण याच्यात महोत्सव करताय आणि यांना मदत करताय. मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की निवृत्तीच्या वेळेला जेव्हा उतर वयामध्ये हे जेव्हा कलाकार जातात तेव्हा त्यांच्या संपूर्ण जीवनमानाचा प्रश्न असतो, कुटुंब चालवावं कसा प्रश्न असतो. अशा वेळेला भजनी कलाकार हे आमचे दशावतार कलाकार आणि बाकीचे आपण ज्यांचा उल्लेख केला यांना अशा काळामध्ये काहीतरी मानधन देण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार आहे का? ते मानधन त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोलाचं ठरणार आहे आणि म्हणून उतार वयामध्ये असे जे कलाकार आहेत त्यांना निकष लावून अशा पद्धतीची मदत सरकार करणार आहे का? मंत्री महोदय, लिमिटेड उत्तर घ्या आता. सन्माननीय अध्यक्ष महोदय, भजनी कलाकार आणि सर्व कलाकारांच्या बाबतीत सुद्धा भांडवली अनुदानासाठी आपल्याकडे योजना आहे. राज्य सरकारची वृद्ध कलाकारांसाठी राजश्री शाहू वृद्ध कलाकारांच्या पेन्शनसाठी सुद्धा योजना आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी स्तरावर समिती असते ज्याचा उल्लेख आपण व्हिडिओ केला. त्यामध्ये दशावतारी कलाकारांचा सुद्धा समावेश करण्यात येईल. भजनी कलाकारांच्या विषयामध्ये आपण बैठक घेऊन निर्णय करू. चला, नियम 293 अन्वये मुख्यमंत्र्यांचे